श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली सेवा करून, उपवास करून, व्रत करून, वैकल्य करून, अगदी सगळं काही करून झालं, पण तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडणं होत आहेत, तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तो चांगला चालत नाहीये, तुमच्या पतीची मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये, मुलाचं आणि वडिलांचं जमत नाहीये, किंवा मुलीचं आणि आईचं जमत नाहीये, सासू सुनेचं जमत नाहीये, किंवा तुमच्या मिस्टरांचं आणि तुमच्या सासऱ्यांचं जमत नाहीये, घरामध्ये पैसा येत नाहीये, आला तर टिकत नाहीये, त्याचबरोबर घरामध्ये आजार पण आहे, एकाचं झालं की दुसऱ्याचं, दुसऱ्याचं झालं की तिसऱ्याचं, घरामध्ये व्यसन आहे, त्याचबरोबर घरातील व्यक्ती तुमचे मिस्टर असतील, मुलं असतील, वाईट नादाला लागलेले आहेत, वाईट वळणाला लागलेले आहेत, मुला मुलींचे लग्न होत नसतील, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत असेल, म्हणजे जे कॉमन प्रॉब्लेम आपण म्हणतो ना की सांसारिक सुख म्हणजे काय हे नाही, एक झाले की दुसरं, दुसरं झालं की तिसरं कुटुंबामध्ये तुमच्या चालूच आहे। दुसऱ्यांनी तुमचं वाईट करणं तर सोडा, पण तुमच्या घरातच तुम्ही एवढे गांगारून गेलाय संकटांनी की तुम्हाला दुसरीकडे बघायला वेळच नाहीये, किंवा दुसरं कोणी काय करतील याचा तर विषयच सोडा। याच्याने तुम्ही त्रासलेले असाल तर आज जी सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावी आहे। मी तुम्हाला सांगते, ही सेवा सुरू केल्यानंतर 1 ते 2 वेळा जर तुम्ही ही सेवा केली तर याच्यातच तुम्हाला फरक दिसून येईल। 1 ते 2 वेळेमध्येच तुम्हाला तुमच्या घरामध्ये बदल दिसून येतील, प्रत्येकाच्या वागण्यात बोलण्यात तुम्हाला फरक जाणवू लागेल। जो काही तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे, ज्यासाठी तुम्ही ही सेवा करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला फरक दिसू लागेल। अगदी 100% जो आपण म्हणतो ना की तोडगा काम करणारा, तर असा हा आजचा तोडगा आहे, जो 100% काय अगदी 1001% तुमची जी कोणती मी सांगितल्यापैकी समस्या असेल त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल, तुमची परिस्थिती 100% बदलेल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 ते 5 सेवा सांगणार आहे। यापैकी कोणतीही एक सेवा तुम्हाला जी वाटेल की मी करू शकते ती तुम्ही कंटिन्यूटी मध्ये करा, किंवा तुम्हाला वाटलं मी 2-3 सेवा करू शकते त्याही तुम्ही करू शकता, किंवा तुम्हाला वाटलं मी अगदी 5ला 5 सेवा करू शकते तर तुम्ही सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम। म्हणजे तुम्ही जे म्हणतो ना की रात्रीतून दिवस बदलणं, दिवस कसे पालटतात याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल जेव्हा तुम्ही ही जी सेवा आहे ना ही सेवा तुम्ही कराल। तर सगळ्यात अगोदर बघा, तुम्ही गुरूंची सेवा करता किंवा तुम्ही इतर देवी देवतांची, तुम्ही गणपतीला मानत असाल, तुम्ही देवीला मानत असाल, तुम्ही स्वामींची सेवा करता, दत्त महाराजांची सेवा करता, पण तुम्ही कुळदेवी आणि कुळदैवत यांचीच सेवा करत नाही तर या बाकीच्या सेवेला काहीही अर्थ नाही। सर्वात पहिलं स्थान हे आपले आई आणि वडिलांना असतं, त्याच बरोबरीने आपण देवी देवतांची सेवा करतो त्यावेळेला सर्वात पहिलं स्थान आई म्हणजे आपल्या कुळाची रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आपली कुळस्वामिनी, तुमच्या कुळाची कुळदेवी ती म्हणजे तुमची आई, तिची सेवा करणं, आणि तुमच्या कुळाचं कुळदैवत म्हणजे तुमचे जे कोणते कुलदैवत असतील, कुळदेवता असतील त्यांची सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। जसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना प्रथम स्थान आहे, तसं देवी देवतांची सेवा करताना किंवा तुम्ही ज्या घरामध्ये राहता, ज्या वास्तूमध्ये राहता, तुमचं जे कुळ आहे तर त्या सगळ्यात पहिल्या स्थानी आपली कुळदेवी आणि कुळदैवत आहेत। आता बऱ्याच जणांना आपली कुळदेवी आणि कुळदैवत माहीतच नाहीयेत, तर कुळदेवी कुळदैवत कसे माहीत करून घ्यावे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने माहीत करून घेऊ शकता। अगदी त्याच्यावर कमेंट सुद्धा आहेत की या उपायाने किंवा या सेवेने त्यांना त्यांची कुळदेवी कळालेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता आणि आपली कुळदेवी आणि कुळदैवत कोणतं हे जाणून घेऊ शकता। आता कुळदेवी आणि कुळदैवत हे एकच नाही, प्रत्येकाला कुळदेवी असते आणि कुळदैवत सुद्धा असतं। कुळदेवी म्हणजे काय, स्त्री देवता, आणि कुळदैवत म्हणजे काय, पुरुष देवता। जसं मी तुम्हाला आता माझं सांगते, आता तुमचं तर मला माहित नाही, तर मी माझ्यावरून म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की काय। आता आमची कुळदेवी जी आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी आहे, ती आहे आमच्या कुळाची कुलस्वामिनी, आणि आमचं जे कुळदैवत आहे तर ते आहे तिरुपती बालाजी। म्हणजे आमच्या कुळाचं कुलदैवत कोण झाले, तिरुपती बालाजी, आणि कुळस्वामिनी कोण झाली, तुळजापूरची तुळजाभवानी। तर आता तुम्हाला तुमची जी कोणती कुळस्वामिनी आहे ती तुम्हाला कळाली, तर मग कुळस्वामिनीची सेवा काय करायची। आता बघा, आपल्या प्रत्येकाचीच कुळदेवी एकच असेल असं नाही, आपल्या प्रत्येकाची कुळदेवी ही वेगवेगळी असू शकते।
तर मग तुमची कुळदेवी कोणतीही असू द्या, त्यासाठी एकच सेवा आहे, एकच पाठ आहे तो सांगणार आहे आणि एकच म्हणजे स्तोत्र आहे आपल्या सगळ्यांसाठी. सगळ्यांची कुळदेवी वेगळी वेगळी असू द्या, कारण कमेंटमध्ये परत हेच विचारलं जातं, ताई आमची कुळदेवी ही, मग मी कोणता मंत्र म्हणू, मग मी हे स्तोत्र म्हटलं तर चालेल का, हा मंत्र म्हटलं तर चालेल का. म्हणून परत सांगतेय की तुमची कोणतीही कुळदेवी असू द्या, तुम्हाला हेच मंत्र म्हणायचं आहे आणि हेच स्तोत्र म्हणायचं आहे. हे सगळ्या म्हणजे कुळदेवी आहेत त्यांच्यासाठीची ही सेवा जी आहे कॉमन, ती मी तुम्हाला सांगत आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्हाला आपल्या कुळदेवीच्या सेवेसाठी करायचा आहे. कुळदेवीची सेवा म्हणजे हे करा ते करा ते करा, अजिबात पसारा करण्याची गरज नाही. सगळं जे आपण म्हणतो ना की मूळ कारण, मूळ काय आहे त्या मूळलाच पकडायचं, आपोआप सगळे जे ब्लॉकेजेस आहेत ना ते क्लिअर होतील. तर तुम्हाला काय करायचं आहे, दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. बरेच जण काय करतात की चैत्र नवरात्र असेल, शारदीय नवरात्र असेल तर यामध्येच दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात. तर असं नाही, आपण फक्त वर्षातून एकदा जेवतो का हो, आपण फक्त वर्षभर एकच कपडे घालतो का हो, नाही ना. मग आपल्याला रोज नवीन कपडे लागतात, रोज 3 टाइम जेवायला लागतं. मग त्याच पद्धतीने आपल्या कुळस्वामिनीची सेवा सुद्धा आपल्याला नित्य करायची असते. जशी आपण स्वामींची नित्य सेवा करतो त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या कुळदेवीची सुद्धा नित्य सेवा करायची आहे. मग आता दुर्गा सप्तशतीची नित्य सेवा कशी करायची, तर दुर्गा सप्तशतीमध्ये 13 अध्याय आहेत. तुम्ही कोणत्याही मंगळवारपासून काय करू शकता की दुर्गा सप्तशतीच्या नित्य सेवेला सुरुवात करू शकता. यासाठी तुमच्याकडे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक असावं, म्हणजे तो ग्रंथ असावा. अतिशय छोटासा ग्रंथ आहे हा. ग्रंथ केंद्रातील तुमच्याकडे असेल तरी सुद्धा चालेल, किंवा बाहेर जो ग्रंथ भांडारमध्ये मिळतो तो ग्रंथ तुमच्याकडे असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. कोणत्याही ग्रंथाची सेवा करा, पण करा. कारण बरेच जण विचारतात ताई आमच्याकडे केंद्रातला नाहीये, आमच्याकडे बाहेर जे पुस्तक भांडार आहे तिथला आहे. तर काही हरकत नाही, तुमच्याकडे जे असेल ते चालेल. आता माझ्याकडे दोन्ही सुद्धा आहेत. तर तुम्ही तो ग्रंथ जो आहे तो काय करायचं, ज्या मंगळवारी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्या मंगळवारी तुम्ही संकल्प करा, तुमच्या कुळदेवीला साकडं घाला. की जसं की समजा तुमचा मुलगा व्यसन करत असेल तर आई तुळजाभवानी, आता आमची तुळजाभवानी म्हणून माझ्या तोंडामध्ये तुळजाभवानी येतं. तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल तिचं नाव घ्यायचं. तर आई कुलस्वामिनी माझ्या घरामध्ये असं असं माझा मुलगा व्यसन करतोय, तर तो चांगल्या मार्गाला लागू दे, त्याचं व्यसन सुटू दे, यासाठी तुमचं नाव, तुमचं गोत्र, आजपासून मी ही सेवा करणार आहे. कुळस्वामिनी तुझी कृपा, तुझा आशीर्वाद कायम असू दे आणि मी जी सेवा करते याचा स्वीकार कर. माझ्याकडून काही चूक भूल झाली तर त्याबद्दल मला क्षमा कर आणि मी जी काही सेवा करत आहे त्याचा तू स्वीकार कर व तुझी कृपा, तुझा आशीर्वाद माझ्या संपूर्ण कुटुंबावर होऊ दे आणि हा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह होऊ दे, किंवा माझा बिझनेस चालू दे, माझ्या नवऱ्याचं प्रमोशन होऊ दे. जे काही आहे ते तुम्ही मागायचं. आणि त्या दिवशी काय करायचं, तुम्हाला जर रोज एक पाठ करणं असेल, म्हणजे रोज तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय वाचणं होत असतील तर तुम्ही ते करू शकता. पण बघा रोज आपल्या सगळ्यांना कामं असतात. आता माझ्यावरून पण समजू शकते की आपण फक्त सेवा नाही करू शकत. घरामध्ये आपले कामं पण असतात, नातेवाईक पण असतात, येणार जाणारे पण असतात, सगळं बघावं लागतं. मग काय करायचं की रोज दुर्गा सप्तशतीचे 2 अध्याय वाचायचे. मंगळवारी 2 अध्याय, बुधवारी 2 अध्याय, त्याच्यानंतर गुरुवारी 2 अध्याय. म्हणजे मंगळवारी तुम्ही पहिला दुसरा अध्याय वाचायचा, बुधवारी तिसरा चौथा अध्याय वाचायचा, गुरुवारी 5वा 6वा अध्याय वाचायचा. या पद्धतीने तुम्ही 13 अध्याय वाचायचे. 13 अध्याय वाचून झाले की परत 1 पासून सुरू करायचं. या पद्धतीने कंटिन्युटी मध्ये तुम्ही ही सेवा करायची. आणि ही जी सेवा आहे तुम्ही कमीत कमी 3 महिने किंवा 1 वर्षापर्यंत करा. जे आपण म्हणतो ना की दिवस पालटणे, हा अनुभव तुम्ही स्वतः घ्याल. कसे दिवस पालटतील, कशा संधी मिळतील, कसं तुम्हाला यश मिळत जाईल, कसे मार्ग मिळतील हे तुम्हालाही कळणार नाही. पण जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत ते 100% सुटतील. आता ही झाली कुळस्वामिनीची सेवा, हा दुर्गा सप्तशतीचा पाठ. आता याच्या सोबतच कुळदेवीसाठी तुम्हाला एक मंत्र सांगते. हा मंत्र तुमची कोणतीही कुळदेवी असू द्या चालेल, हाच मंत्र म्हणायचा. तो म्हणजे नवारणव मंत्र. ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे, ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे. हा जो मंत्र आहे रोज तुम्ही 1 माळ, सकाळी आपली देवपूजा झाली की 1 माळ या मंत्राचा जप करायचा. म्हणजे ही काय झाली, रोजच्या रोज आपल्या कुळस्वामिनीची सेवा झाली. सकाळी तुम्हाला शक्य नसेल तर संध्याकाळी देवाजवळ दिवा लावायचा आणि हा 1 माळ जप करायचा. 1 माळ म्हणजे काय, 108 वेळा. तर या पद्धतीने तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. कुळदेवी तुमची कोणतीही असू द्या, काही हरकत नाही. तुम्हाला जर हा मंत्र येत नसेल तर ओम श्री कुलदेवताय नमः, ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र म्हटला तरी चालेल. पण याही पेक्षा नवारणव मंत्र म्हटला
तर जे आपण म्हणतो ना की रिझल्ट मिळणं, तर ते तुम्हाला खूप लवकर बघायला मिळतील. आता जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशतीचा दररोज नित्यसेवा म्हणून पाठ करताय, तर तेव्हा तुम्हाला पिरियड्स वगैरे आले तर तेव्हा सोडून द्यायचं. त्याच्यानंतर मग जिथे स्टॉप झालं होतं तिथून पुढे कंटिन्यू करायचं. परत पहिल्यापासून सुरू करण्याची वगैरे गरज नाहीये. तर या पद्धतीने ही आणि तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल की नित्यसेवेसाठी दुर्गा सप्तशतीचे रोज 2 पाठ कसे 2 अध्याय कसे वाचायचे, त्याचे नियम काय आहेत, अटी काय आहेत, तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने सेवा करू शकता. आता दुसरं येतं ती म्हणजे आपल्या कुलदैवताची सेवा. तर कुलदैवत बघा, आपलं समजा तुमचं खंडेराव महाराज असतील किंवा तुमचं तिरुपती बालाजी किंवा तुमचे इतर कोणते असतील, तर जास्त जणांचं काय आहे की खंडेराव महाराज आहेत. तर तुम्ही काय करू शकता, मल्हारी सप्तशती हा ग्रंथ मिळतो केंद्रामध्ये, तर या मल्हारी सप्तशतीचा तुम्ही पाठ करू शकता. मल्हारी सप्तशतीमध्ये 14 अध्याय आहेत. मल्हारी सप्तशती दुर्गा सप्तशती सारखं तुम्हाला रोज वाचण्याची गरज नाही. मल्हारी सप्तशतीचा पाठ फक्त रविवारी करायचा असतो. रविवार हा आपल्या कुलदैवतेचा म्हणजे खंडोबा महाराजांचा वार आहे, तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा करू शकता. बाकी तुमचं कुलदैवत वेगळं असेल तर त्यांची तुमची जी, जसं की आता आमचं तिरुपती बालाजी आहे, तर यांच्यासाठी आम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करतो, व्यंकटेश स्तोत्र मंडल सेवा करतो, शुक्रवारचा उपवास पकडतो. तर या पद्धतीने तुमचं जर खंडेराव महाराज कुलदैवत नसेल, तुमचं जे कोणतं कुलदैवत असेल त्यांचे जे स्तोत्र आहे, मंत्र आहे, त्यांचा जो वार आहे, त्याचा उपवास वगैरे या सेवा तुम्ही करू शकता. आणि खंडेराव महाराज असेल तर मल्हारी सप्तशतीचा तुम्ही पाठ करू शकता. आणि जसं की कोणतंही तुमचं कुलदैवत असेल तरी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मल्हारी सप्तशतीचा प्रत्येक रविवारी पाठ करू शकता. कारण असं म्हटलं जातं की खंडेराव महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत, त्याच्यामुळे तुम्ही यांची सेवा केली तरीही चालेल. आणि हे आपलं कुलदैवत आहे, तर खंडेराव महाराजांची म्हणजे मल्हारी सप्तशतीचा पाठ जर तुमच्या मिस्टरांनी केला, आपल्या घरातील पुरुषांनी, तर अतिशय उत्तम. म्हणजे आईची सेवा ही आपण कुलस्त्रीने, आपण म्हणजे महिलांनी, आणि वडिलांची सेवा जर आपल्या मिस्टरांनी केली तर अतिशय उत्तम. पण तुमचे मिस्टर देवदेव वगैरे करत नसतील तर तुम्ही केलं तरीही चालेल, काहीही हरकत नाही. आता ह्या झाल्या आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा. याच बरोबर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे, तुमच्या कुलस्वामिनीचा जो वार आहे, तो तुम्ही उपवास धरू शकता. जसं की आता आमचा मंगळवार आहे, तर माझ्या जाऊबाई मंगळवार पकडतात, म्हणजे आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा कोणीतरी एकाने उपवास धरायला हवा, तर असं धरायचं असतं. जर तुम्हाला हवं असेल तर तुमच्या कुलस्वामिनीचा जो कोणता वार असेल तो तुम्ही धरू शकता. आता कुलदैवताचा जसं की आमच्या तिरुपती बालाजी आहे तर शुक्रवार आहे, मग माझे मिस्टर शुक्रवारचा उपवास पकडतात. त्या पद्धतीने तुमच्या पुरुषांनी कुलदैवताचा उपवास पकडायचा आणि तुम्ही महिला असतील तर महिलांनी कुलदेवीचा जो वार आहे तो उपवास पकडायचा असतो. ज्या मंगळवारी किंवा शुक्रवारी, आता आमचा तुळजाभवानीचा मंगळवार आहे आणि तिरुपती बालाजीचा शुक्रवार आहे, म्हणून मी हे सांगते, तुमचा जो असेल तो तुम्ही, तर त्या वारी काय करायचं, संकल्प करायचा. मी कशासाठी करत आहे, संकल्प कसा करावा हा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि तशा पद्धतीने करून मग हे उपवास जे आहेत, जसं की मी 1 वर्ष मंगळवार करेल किंवा मी 1 वर्ष शुक्रवार करेल, तुमचा जो वार असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता. नॉर्मल दिवसभर फराळाचं खायचं आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. त्यानंतर कुलस्वामिनीची अजून एक सेवा म्हणजे प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या कुलदेवीच्या तुमच्या टाकावर, मूर्तीवर किंवा फोटोवर कुंकुमार्चन करायचं आहे. श्री सूक्त म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतरचं पुढचं म्हणजे प्रत्येक पौर्णिमा तुम्हाला शक्य झालं तर घरातली घरात कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे. ती कशी भरायची, त्या ओटीचं काय करायचं याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तशा पद्धतीने सेवा करू शकता. खूप छान अनुभव येतात या सेवेचे. त्याचबरोबर प्रत्येक मंगळवार, शुक्रवार किंवा तुमच्या कुळदेवीचा जो वार असेल त्या वारी तुम्ही कुळदेवीला गजरा, वेणी किंवा तांबूल म्हणजेच पानाचा विडा तुम्ही हे अर्पण करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी तो पानाचा विडा आपण लावू शकतो आणि तो गजरा वगैरे जो आहे तो आपण निर्माल्य वगैरे याच्यामध्ये दुसऱ्या दिवशी टाकू शकतो. तर या पद्धतीने या साध्या सेवा आपली कुळदेवी, कुळदैवत यांच्या करायच्या आहेत.